हे हे काय आहे अनन्या? दीदी तू खूप दिवसांपासून कामाच्या स्ट्रेसमध्ये होती. सारखा कामाचा विचार करत होती. सारखं काम 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 काम. म्हणून मला वाटलं तुला काहीतरी छोटंसं सरप्राईज द्यावं. म्हणून मी हे तुझ्यासाठी केलं. आणि मी तुझ्यासाठी ही छोटीशी भेट आणि माझ्या त्या पॉकेट मनीमधनं सेव्ह करून. तो फोन ते कोणाशी बोलत होतीस तू? ते मी डिलिव्हरी बॉयशी बोलत होते. त्याला पत्ता समजत नव्हता आणि मला तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी त्याच्यासोबत चोरून बोलत होते. तो मधनंच डोरबेल वाजवला आणि तुला ते सगळं सरप्राईज फ्लॉप होईल म्हणून मी त्याच्यासोबत चोरून बोलत होते आणि तुला वाटलं की मी काहीतरी चुकीचं करते. आय एम सो सॉरी अनन्या. मी कामाच्या नादात तुझ्यावरती डाफरले आणि मी तुझ्यावरती संशय घेतला. प्लीज मला माफ कर. आय एम सो सॉरी. मित्रांनो, कधी कधी आपण बाहेरच्या जगात इतके हरवून जातो की आपल्या जवळच्या व्यक्तींच्या प्रेमाकडे आपलं दुर्लक्ष होतं. हेच बघा ना, अनन्याने माझ्यासाठी इतकं काही केलं पण मी मात्र तिच्यावरती सारखीच चिडत राहिले. दीदी तर सॉरी नको बोलत बसू. पण हा पुढच्या वेळेस माझ्यासाठी तू चहा बनायचं, कळलं का? मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही सिरीज नक्की आवडली असेल. आणि तुमच्या बहिणीवर संशय घेण्यापूर्वी एकदा ते कपाटातलं गिफ्ट नक्की चेक करा.